जरासुद्धा गुळाचा पाक न बनवता किंवा गूळ न वितळवता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मस्त मऊसूत अशी आज आपण इथे ही तिळाची वडी पाहणार आहोत. अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे. अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही बनवली ना, तरीसुद्धा अगदी परफेक्ट अशी ही मऊसूत तिळाची वडी तुमची बनवून तयार होईल. अजिबात पाक तयार करायचा नाही आहे किंवा गूळसुद्धा वितळवून घ्यायचा नाही आहे. खूप सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी कोणीही सहज बनवेल. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग अगदी मऊसूत अशी तिळाची वडी कशी बनवायची ते पाहूयात. तर सर्वात अगोदर आपण तीळ भाजून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये इथे 1 वाटी मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर इथे मी हे बिना पॉलिशचेच तीळ वापरलेले आहेत. अगदी मंद आचेवर तीळ आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवू शकता. छान तडतडेपर्यंत हलकेसे डाग पडेपर्यंत आपण याला भाजून घेऊयात. तर घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने तुम्ही हे सर्व साहित्य मोजून घ्या. म्हणजे प्रमाण बिघडणार नाही आणि आपली जी बर्फी आहे तीसुद्धा परफेक्ट तयार होईल. तर तीळ छान इथे मस्त खमंग असे भाजून घेतले, काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतले सेम त्याच वाटीने बरोबर 1 वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला छान साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. खूप जास्त डार्क रंग येईपर्यंत किंवा खूप जास्त काळपट देखील भाजायचे नाही आहेत. हलकेसे आपण याला देखील भाजून घेऊया. तर इथे मी 1 वाटी पांढरे तीळ, त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे असं प्रमाण घेतलेलं आहे. जर तुम्हाला शेंगदाणे नसेल वापरायचे, तर तुम्ही फक्त इथे तिळाची सुद्धा ही बर्फी किंवा वडी बनवू शकता. तर इथे हे बघा अशा पद्धतीने शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे. हलकेसे त्याचे साल निघायला लागले, की लगेच आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भाजलेले शेंगदाणे सुद्धा एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. भाजलेले दोन्ही साहित्य पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचे आहे. त्यानंतर एक मोठं मिक्सरचं इथे मी भांडं घेतलेलं आहे. आपण जी सुरुवातीला 1 वाटी तीळ भाजून घेतलेली होती, ती सर्व तीळ एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते, त्याचे जे साल आहेत, ते सुद्धा इथे काढून टाकलेले आहे आणि ते शेंगदाणेसुद्धा यामध्येच घालायचे आहे आपल्याला आणि झाकण लावून मिक्सरमधून याला थोडंसं फिरवून घेऊया. अगदी पावडर करायची नाही आहे, थोडंसं दरदरीत असं आपण एकदा याला फिरवून घेऊया. तर हे बघा तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमधून थोडेसे जाड बारीक अशा पद्धतीने फिरवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण यामध्ये गूळ घालणार आहोत. तर आपण इथे 2 वाटी गूळ घेतलेला आहे. आपण 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाणे असं 2 वाटी आपलं प्रमाण आहे. त्यासाठी बरोबर 2 वाटी आपल्याला बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. आता ही मऊसूत बर्फी बनवण्यासाठी इथे आपल्याला अगदी साधा गूळ वापरायचा आहे. अजिबात चिक्कीचा वगैरे गूळ इथे मी वापरलेला नाही आहे. अगदी साधा गूळ वापरायचा आहे. आता झाकण लावून मिक्सरमधून यालासुद्धा छान बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपला जो गूळ किंवा तीळ, शेंगदाणे जे आहे ते अगदी छान एकजीव होईल. मस्त अशी त्याची पावडर तयार होईल. तर हे बघा मिक्सरमधून याला फिरवून घेतलेलं आहे. जो गूळ आपण यामध्ये घातलेला होता तो सुद्धा तीळ आणि शेंगदाण्यामध्ये अगदी छान व्यवस्थित असा एकजीव झालेला आहे. हातावर दाबून बघितले तर अगदी पटकन त्याचा असा गोळा तयार होतोय. आता काय करायचं आहे, आता पुन्हा गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे. तर इथे मी फक्त 2 चमचे तूप घातले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त 1 ते अर्धा चमचा तुपामध्ये सुद्धा ही बर्फी बनवू शकता. तर आता तूप गरम झालं, की त्यानंतर आपण जे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं होतं, म्हणजे तीळ, शेंगदाणे आणि गूळ याचं, ते लगेच यामध्ये घालायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे किंवा अगदी मंद आचेवर आपल्याला हे जे मिश्रण आहे, हे परतवून घ्यायचं आहे. कारण यामध्ये आपण गूळ घातलेला आहे आणि मग हे कढईला पटकन असं खाली करपतं. तर अगदी मंद आचेवर आपल्याला ह्या मिश्रणाला थोडंसं परतवून घ्यायचं आहे, फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी. सतत चमच्याने आपल्याला याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे खाली तळाला करपणार नाही. आता फक्त 1 ते 2 मिनिटं याला परतवून घेतल्यामुळे काय होतं, आपण यामध्ये गूळ घातलेला आहे आणि गुळाला छान उष्णता लागली, की अगदी पटकन असा त्याचा गोळा तयार होतो. म्हणजे आपल्याला गुळाचा पाक वगैरे करण्याची गरज पडत नाही किंवा गूळसुद्धा वितळवून घ्यायची गरज पडत नाही. डायरेक्ट असं मिश्रण तुम्ही फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी कढईमध्ये परतवून घेऊ शकता. पटकन याचा गोळा तयार होतो. तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी मी याला परतवून घेतलेलं आहे. जास्त देखील परतवत बसायचं नाही आहे, नाहीतर मग हे जे मिश्रण आहे हे कडक होतं. असं मस्त मऊसूत असा गोळा तयार झाला, की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर एका तूप लावलेल्या ताटामध्ये आता आपण हे सर्व मिश्रण काढून घेऊया. तर ताटाला आधीच थोडंसं तूप लावून ठेवायचं आहे आणि लगेच हे गरम-गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण थापून घ्यायचं आहे. तर स्पॅच्युला घेतलेला आहे. स्पॅच्युलाच्या मदतीने याला छान व्यवस्थित थापून घेऊया किंवा मग घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा फुलपात्र घेऊ शकता आणि त्याच्या बुडाने तुम्ही याला व्यवस्थित असं सेट करून घेऊ शकता. तर हे बघा अगदी मस्त अशी ही बर्फी तयार होते. तर स्पॅच्युलाच्या मदतीने अगदी छान व्यवस्थित असं मी याला इथे सेट करून घेतलेलं आहे.
आता ही बर्फी सेट होण्यासाठी सुद्धा फारसा वेळ लागत नाही. फक्त 3 ते 4 मिनिटं आपण आता याला साईडला ठेवून देऊया. 3 ते 4 मिनिटातच लगेच ही मस्त अशी थोडी कडक होते. तर लगेच आता आपण हिला कट करून घेऊया. तर हे बघा, फार वेळ लागत नाही. आता लगेच आपण हिला कट करून घेणार आहोत. थोडीशी ही अजून गरमच आहे, पूर्णपणे गार झालेली नाही आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या-मोठ्या आकारामध्ये, चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये ही वडी इथे कट करून घेऊ शकता. अतिशय साधी सोपी पद्धत आहे. अगदी कोणालाही सहज ही बर्फी बनवता येईल, इतकी ही सोपी पद्धत आहे. मकर संक्रांतीसाठी तुम्ही अशा पद्धतीने अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने मस्त अशी ही मऊसूत ही बर्फी नक्कीच बनवू शकता. तर हे बघा, कट करायला सुद्धा अजिबात हार्ड जात नाही. अगदी इझिली ही बर्फी कट झालेली आहे. कट केल्यानंतर 5 मिनिटांसाठी हे ताट असंच साईडला ठेवून दिलेलं होतं. त्यानंतर डिमोल्ड करायचे आहे. तर अगदी सहज डिमोल्ड होते. अजिबात ताटाला चिटकत वगैरे नाही. तुम्ही बघू शकता इथे आपण सुरुवातीलाच ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं होतं. त्यामुळे अगदी सहज निघते आणि अगदी मस्त अशी मऊसूत आपली तोंडात टाकताच विरघळणारी अशी तिळाची बर्फी इथे बनवून तयार झालेली आहे. हे बघा, अगदी सहज निघतात. एकदा नक्की बनवून बघा तुम्ही ह्या पद्धतीने. एक बर्फी इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. खूप छान होतात. एकदा नक्की बनवून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.